नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रो, आज दिनांक 17 मे 2024 आणि आता रात्रीचे 7:50 झालेले आहेत। मित्रो, आपल्या राज्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस बघायला मिळत आहे। बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्तसुद्धा बघायला मिळत आहे। सोबतच मित्रहो, आज रात्रीसुद्धा आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे आणि उद्या दिनांक 18 मे 2024 उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रहो, आज रात्रीचा जर विचार करायचा झाला तर आज रात्री आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। यामध्ये खास करून आपल्याला सातारा आहे, अकलूज आहे, सांगली आहे, सोलापूर साईडचा काही भाग आहे। या भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस आज रात्री बघायला मिळू शकते। सोबतच पुणे आहे, अहमदनगर आहे, इकडे छत्रपती संभाजीनगरचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे, नाशिक आहे, या भागातसुद्धा काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। सोबतच ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही 1-2 ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते। सोबतच मालेगाव आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। मित्रहो, उद्या दिनांक 18 मे 2024 उद्याला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। सोबतच आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या भागातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्टसुद्धा दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। पण मित्रहो, काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्या राज्यातील जो काही तेलंगणा लगत असणारा जो काही भाग आहे, सोबतच कर्नाटक राज्यालगत असणारा जो काही भाग आहे आणि गोवा राज्यालगत असणारा जो काही भाग आहे, या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे। यामध्ये खास करून आपल्याला यवतमाळ आहे, नांदेड आहे, लातूर, धाराशिव आहे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आहे, या जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे। काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून हा अंदाज आपल्याला कळून येत आहे आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। सोबतच मराठवाड्यामध्ये हिंगोली आहे, परभणी आहे, नांदेड आहे, लातूर, बीड आहे, अहमदनगर आहे, धाराशिव आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। त्यानंतर सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते।